गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरणा श्री गुरूंचे शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करते. परमपूज्य श्रद्धेय मंदाताई च्या चरणी वंदन करते. श्री समर्थांच्या चरणांना वंदन करते. आचार्य माधुरीताई त्यांनाही नमस्कार करते. आणि आपण सर्व श्रोते यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. ग्रंथराज दासबोधाचा आपला अभ्यास सुरू आहे. ग्रंथारंभ लक्षणामध्ये 20 ओव्यांपर्यंत आपण आलेलो आहोत. ग्रंथारंभ लक्षणामध्ये समर्थांनी मी किती किती ग्रंथांचा आधार घेतला या ग्रंथासाठी, नंतर ग्रंथाची फलश्रुती काय आहे, हे सगळे विचार आपल्याला या ग्रंथारंभ लक्षणामध्ये सांगितलेले आहेत. बघा, दासबोध हा एक परिपूर्ण ग्रंथ आहे. ग्रंथराज दासबोध हे समर्थांचं प्रत्यक्ष मूर्तिमंत स्वरूप आहे. तेव्हा आपण रामदास स्वामींना समर्थ असं म्हणतो, समर्थ रामदास स्वामी. आणि समर्थ जे आहेत म्हणजे समर्थ रामदास स्वामी हे प्रभू रामचंद्रांना समर्थ असं म्हणतात. हा ग्रंथराज दासबोध जो आहे हा दुसरा तिसरा काही नसून काय आहे तर हो आहे बघा, प्रभू रामचंद्र हे समर्थांचं दैवत आहे. प्रभू रामचंद्र हे समर्थांचे जे आहेत ते सद्गुरू आहेत. समर्थ म्हणतात समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. आणि असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा समर्थांच्या दृष्टीने या ग्रंथराज दासबोधामधलं प्रत्येक वाक्य म्हणजे प्रत्येक जी ओवी आहे हे काय आहे तर सद्गुरूंचं वाक्य आहे. म्हणजे हे प्रभू रामचंद्रांचं वाक्य आहे, म्हणजे भगवंताचं वाक्य आहे. प्रभू रामचंद्रांच्या मुखातून बाहेर पडलेलं, समर्थांच्या लेखणीतून उतरलेलं हे प्रत्येक ह्या ग्रंथराज दासबोधामधलं वाक्य आहे. समर्थांचे सद्गुरू श्रीराम त्यांच्यावर प्रगाढ श्रद्धा समर्थांची आहे. आणि समर्थ आपल्या सद्गुरूंचं ज्या सद्गुरू वाक्यांचं समर्थन या ग्रंथराज दासबोधामधून करतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की मी हा ग्रंथ लिहिला असं कुठेही समर्थ उल्लेख करत नाहीयेत. तर समर्थ म्हणतात सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे, ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले. म्हणजे जगदीश जो आहे तो कर्ता करविता आहे असं म्हणायचं आणि ग्रंथाचं कर्तृत्व काही ते आपण घ्यायचं. म्हणून अशा अप्रामाणिकावरती कोण कसा विश्वास ठेवील. म्हणून समर्थ म्हणतात की ही जी सगळी वचनं जी आहेत ती कोणाची वचनं आहेत की भगवंताची वचनं आहेत. या ग्रंथातल्या प्रत्येक सिद्धांताला जो आहे तो भगवत वचनाचा प्रत्यक्ष आधार आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याशी 21व्या ओवीत बोलतात. बघा, 20व्या ओवीपर्यंत आपला हा विचार झाला होता. आदरणीय माधुरीताईंनी तिथपर्यंत त्या विचार करत करत 20व्या ओवीपर्यंत आल्या होत्या. त्यालाच आपण पुढे जोडून विचार करणार आहोत. आणि 21वी ओवी जी आपल्या समोर आहे इथे समर्थ असं म्हणतात, भगवत वचनी अविश्वासे ऐसा कवण पतित असे भगवत वाक्य विरहित नसे बोलणे येथीचे. आणि समर्थ म्हणतात ही जी आहेत ती भगवंताची वचनं आहेत. आणि ह्या भगवंताच्या वचनावरती जो कोणी विश्वास ठेवत नाही तो कसा आहे तर तो पतित आहे.
आणि म्हणून ही माझी वचनं नसून ही भगवंताची वचनं आहेत असा विश्वास किंवा असं संतांना किंवा समर्थांना आपल्याशी का बोलावंसं वाटतं? बघा समर्थांचा जय जयकार आपण करतोय, पण समर्थ असताना म्हणजे संत देहामध्ये असताना संतांना सुद्धा प्रमाण द्यावं लागतं. जसं हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, व्यासांची खूण हरिपाठामध्ये देतात ज्ञानदेव सुद्धा. अगदी त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात, की ही माझी वचनं नाही आहेत अहो. ही भगवंताची वचनं आहेत, ही माझ्या सद्गुरूंची वचनं आहेत, ही रामरायाची वचनं आहेत आणि म्हणून तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून, निष्ठेने या ग्रंथाचा अभ्यास करा आणि या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर जशी मला आत्मप्रचिती आली, तशी सगळ्यांना म्हणजे सर्वसामान्यांना जो याचा अभ्यास करेल ग्रंथाचा, त्याला आत्मप्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि ही तळमळ जी असते ही संतांच्या अंतःकरणामध्ये असते. कैसी कळवळ्याची जात करीती लाभाविण प्रीती. त्यांचा त्याच्यामध्ये काहीच स्वार्थ नाही हो. समर्थांना आत्मप्रचिती आली होती ते स्वतः रामरूप झालेले आहेत. पण आपल्याला जो आनंद मिळाला, आपण जो ब्रह्मानंद अखंड ते डुलत आहेत, तसा ब्रह्मानंद आनंद सर्वांना प्राप्त व्हावा, तो निरपेक्ष आनंद सर्वांना प्राप्त व्हावा. म्हणून समर्थ म्हणतात ती भगवंताची वचनं आहेत. तुम्ही त्याच्यावरती श्रद्धा ठेवून अभ्यास करा. त्याप्रमाणे आपल्या जीवनाची घडी बसवून घ्या आणि जो मला आनंद मिळाला तोच तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण एक मात्र आहे, ग्रंथ हातात घेतल्यानंतर तो अर्धवट सोडून देऊ नका. कारण पूर्ण ग्रंथ, जे ग्रंथभर समर्थांनी जे विचार सांगितलेले आहेत, कारण पूर्ण ग्रंथ हातात घेतल्यानंतर तो अभ्यासावा. म्हणून समर्थ म्हणतात, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण, उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. बघा की संपूर्ण ग्रंथाचा व्यवस्थित अभ्यास केल्याशिवाय ग्रंथामध्ये समर्थांना काय सांगायचं आहे हे आपल्याला समजणार नाही. आणि खूप जण असे असतात की हातामध्ये ग्रंथ घेतात, ग्रंथाचा आकार बघतात, कुठेतरी रजोगुणी प्रवृत्ती असते. थोडा ग्रंथ वाचायला घेतल्यानंतर आता पुष्कळ झालं, पुरे झालं, मला काही कळत नाहीये म्हणून बाजूला ठेवतात. आणि आपल्या काही क्रिया-प्रतिक्रिया फार थोडक्या ह्याच्यावरून काय करतात तर ते प्रगट करतात. अशाच एक भगिनी मला भेटल्या होत्या आणि मी दासबोध ग्रंथाचा अभ्यास करायला लागले त्यांना समजलं होतं. आणि त्या म्हणाल्या, "अहो, माझं लग्न झाल्यानंतर एक 2-4 वर्षांमध्ये मला एक जणांनी दासबोध ग्रंथ प्रेझेंट दिला होता. आणि म्हणे मी तो ग्रंथ जेव्हा उघडला, तेव्हा पहिले स्वगुण परीक्षेचे जे समास आहेत ते मी वाचले. आता स्वगुण परीक्षेमध्ये समर्थांनी जे वर्णन केलेलं आहे ते संपूर्ण प्रपंचाचं एक विदारक वर्णन समर्थांनी केलंय. आता हे वर्णन का केलं समर्थांनी? तर त्याच्यातून प्रपंचाबद्दलचं वैराग्य निर्माण व्हावं. कारण वास्तव दर्शन प्रपंचाचं समर्थांनी स्वगुण परीक्षेमध्ये केलेलं आहे. ज्यातून वैराग्य निर्माण झाल्याशिवाय साधकाला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. ते वैराग्य काय एकदम निर्माण होत नाही. ते हळू-हळू निर्माण व्हावं लागतं. आणि नेमकेच समास त्या भगिनींनी ते वाचले आणि त्या म्हणाल्या, की "अहो, त्याच वेळेस नेमकं माझं राम मंदिरमध्ये प्रवचन होतं आणि त्या ऐकायला, श्रवण करायला आल्या होत्या आणि त्यांनी श्रवण केल्यानंतर म्हणाल्या, "हो, किती सुंदर विचार समर्थांनी सांगून ठेवलेले आहेत" म्हणे. पण म्हणे मी त्यावेळेस ते 2-4 समास वाचले आणि मला असं वाटलं एवढं विदारक प्रपंचाचं वर्णन आणि मला एकदम नैराश्यता आली आणि मी तो ग्रंथ जो आहे तो कापडात गुंडाळून कुठे ठेवला तर बॅगेमध्ये बांधून ठेवून दिला. आता हे काय आहे म्हणजे पूर्ण ग्रंथ बघितला नाही. त्या 2-4 समास वाचले तेच नेमके त्यांना ते त्यांना म्हणजे त्यांना वाचायला मिळाले ते आणि त्याच्यावर त्यांनी त्या थोडक्या ह्याच्यावरती आपली प्रतिक्रिया केली आणि तो ग्रंथ जो आहे तो बांधून ठेवला. आणि हे संतांना माहिती आहे की लोकांची प्रवृत्ती जी आहे ती अशी असणार आहे आणि म्हणून समर्थ सुरुवातीला सांगतात की पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. तो कसा आहे तर दुराभिमानी आहे. कुठेतरी स्वतःचा अहंकार असतो की मीच मोठा शहाणा आणि असं म्हणून ग्रंथात जे विचार सांगितलेले असतात संतांनी त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपणच आपली मतं मांडत राहायचं. समर्थ म्हणतात असं करू नका. तुम्ही ग्रंथ पूर्ण बघा. ग्रंथ अभ्यास करता करता तुमचा अधिकार सुद्धा काय राहील तर तो वाढता राहील. बघा समर्थांचं एक ह्या ग्रंथाचं एक असं वैशिष्ट्य आहे की आपल्या समोर ग्रंथ आहेत. एक ज्ञानेश्वरी आहे आणि एक दासबोध आहे. असे 2 ग्रंथ घेऊयात आपण. आता ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे डॉक्टर काका गमतीने असं म्हणतात की ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे ना तो 90% नी जे पास होतात
त्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ नावाची एक जी शाळा आहे आपण असं म्हणू, त्या शाळेमध्ये 85 ते 90% ज्याला मार्क मिळतात, त्याच विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो. आणि दासबोध ही जी समर्थांची शाळा आहे, त्याच्यामध्ये मात्र अगदी जो काय म्हणू आपण अज्ञानी, मूर्ख असा जो आहे त्याला सुद्धा प्रवेश मिळतो. अगदी झ ढ विद्यार्थी आहे. कशावरून? कारण ज्ञानेश्वरीचा अधिकारी आपल्यासमोर सांगितलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, की भगवंत अर्जुनाला असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, की "तू सुमन आणि शुद्ध मती, अनिंदक आणि अनन्य गती. तू कसा आहेस अर्जुना? तर तू सुमन म्हणजे चांगल्या मनाचा आहेस. तू कधीही कोणाची निंदा करत नाहीस आणि तू अनन्य शरणागत मला आहेस." आता बघा तो निंदा करत नाही, चांगल्या बुद्धीचा आहे, चांगल्या मनाचा आहे, निंदा न करणारा आहे आणि असा 80-85% विद्यार्थी जो आहे तो कुणाचा आहे तर अधिकारी, तो ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. आता आपण आपलं अंतःकरण तपासावं. आपण अतिशय शुद्ध मनाचे आहोत का? नंतर आपण कधीही कोणाची निंदा करत नाही का? पण आता मग आपल्याला असं सोडून दिलेलं नाहीये संतांनी. तर दासबोधामध्ये समर्थ म्हणतायत, की "आळसी त्याची साक्षेपी होती, पापी त्याची प्रस्तावती, बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष." म्हणजे अगदी मूर्खातला मूर्ख असेल तो सुद्धा दक्ष होईल. बद्धांना पण असं वाटेल, की मुमुक्षत्व त्यांना प्राप्त होईल हळू-हळू, हळू-हळू. जे आळशी आहेत त्यांचा आळस जाऊन हळू त्यांना असं वाटेल, की आपण काहीतरी जाणून घ्यावं. नाना दोष ते जाती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण माते. ही समर्थांची शाळा आहे, ही दासबोधाची जी आहे ती. डॉक्टर काका गमतीने असं म्हणतात, की बघा समर्थांच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा आणि ही शाळा कशी आहे तर म्युन्सिपाल्टीची शाळा आहे. आणि या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर एक मात्र नक्की खात्री आहे, की अगदी 100% पास होण्याची. खूप महत्वाचं आहे, की 100% पास होण्याची खात्री आहे. पण हे कधी? की पूर्ण ग्रंथ जेव्हा आपण हातात घेऊ, हातात घेतल्यानंतर तो जेव्हा समजावून घेतल्यानंतर समर्थ त्याच्यामध्ये जे विचार सांगतायत, त्या विचारांप्रमाणे आपण जीवनाची घडी बसवून घ्यायचा प्रयत्न करू. म्हणजे आपला अधिकार जो आहे, तो अधिकार आपला वाढता ठेवू. हा अधिकार जो आहे ना, हा असा अधिकार म्हणजे त्याला पूर्वतयारी असं म्हणतात. अधिकार म्हणजे आपण जसं म्हणतो व्यावहारिक सत्तेमध्ये तसं नाहीये. त्याची पूर्वतयारी आहे. ही पूर्वतयारी समर्थ आपली या ग्रंथामधून काय येतात तर करवून घेतात. बरं समर्थांचा हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये तर समर्थांनी सगळ्या व्यावहारिक आणि पारमार्थिक या दोन्ही स्तरांचा विचार केलेला आहे. म्हणजे व्यावहारिक सत्तेतलं जीवन सुद्धा त्याला उंची आणि दर्जा प्राप्त व्हावा म्हणून समर्थांचे व्यावहारिक शिकवणुकीचा समास आपल्याला या ग्रंथामध्ये बघायला मिळतात. जसं मूर्ख लक्षणांचा त्याग करा, उत्तम लक्षणांचा अंगीकार करा, ज्याला आपण दैवी संपत्ती म्हणतो भगवद्गीतेमध्ये, आणि आसुरी संपत्तीचा त्याग जो आहे तो. नंतर जाणपण निरूपणाचे समास आहेत, राजकारण निरूपणाचे समास आहेत, अक्षर कसं लिहावं, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा करवून घ्यावा, ज्याला मॅनेजमेंट म्हणतात, वेळेचं नियोजन कसं करावं, इतकं बारीक सारीक मार्गदर्शन म्हणजे आपलं ऐहिक जीवन उत्तम होण्यासाठी सुद्धा समर्थांनी याच्यामध्ये केलेलं आहे. बघा सावध, साक्षेपी आणि दक्ष असं जेव्हा समर्थ म्हणतात, तेव्हा व्यावहारिक सत्तेमध्ये पण अत्यंत सावध, साक्षेपी आणि दक्ष असावं लागतं. आणि पारमार्थिक सत्तेमध्ये सुद्धा अत्यंत साधकांनी सावध, साक्षेपी आणि दक्ष असावं लागतं. म्हणून या ग्रंथामध्ये ऐहिक जीवनाला पण एक उंच आणि दर्जा प्राप्त होण्याचं सामर्थ्य आहे आणि पारमार्थिक जीवनात कृतार्थता प्राप्त होण्याचं सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन समर्थांनी या ग्रंथामध्ये करवून ठेवलेलं आहे. आता ग्रंथारंभ लक्षणात जे सगळे विषय आलेले आहेत, त्या विषयांचा विस्तृत विचार जो आहे तो पुढील ग्रंथामध्ये जागोजागी समर्थ करतात. त्याला निष्काम कर्म, निष्काम उपासना, परमार्थाचं इन्फ्रास्ट्रक्चरच आहे. म्हणजे जो आपण त्याला पाया म्हणतो, निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेच्या पायावरच ही जी परमार्थाची भिंत जी आहे ही उभी राहते. आणि म्हणून ही जेव्हा भिंत उभी राहते तेव्हा निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी आणि निष्काम उपासनेने चित्ताची शांती होते. तेव्हा असं शुद्ध आणि शांत चित्ताचा श्रीगुरूंच्या कृपेने चैतन्यात लय होण्याची व्यवस्था होऊन जाते. आणि मग फलश्रुतीमध्ये म्हणतात समर्थ, की ही मी जी साधनं सांगितलेली आहेत ग्रंथावर, त्या साधनांचं काय झाले, साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. की हा पारमार्थिक ग्रंथाची म्हणजे दासबोध ग्रंथाची फलश्रुती काय आहे, म्हणजे साधनं वापरल्यानंतर साधनांमधून काय निर्माण झालं पाहिजे, साध्य
तर निर्गुण परब्रह्म जे आहे ते निश्चळ आहे, ते अंतरी बिंबलं म्हणजे मला निरपेक्ष आनंदाची प्राप्ती होणं या ग्रंथाचं काय सांगितलेलं आहे तर फळ सांगितलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की ग्रंथ जो आहे तो पूर्ण वाचा. पुढे समर्थ असं म्हणतात की काम क्रोधांनी म्हणजे हा जो ग्रंथ जो अपुरा वाचतात ना त्यांना काय मिळत नाही हे सांगताना समर्थांनी एक खूप छान इथे राहूचं उदाहरण दिलेलं आहे बघा. की पूर्ण ग्रंथ पाहत नाहीत आणि वरवरती पाहून काय फक्त काय नावं ठेवतात. एक राहू जो ग्रह आहे त्याची कथा इथे समर्थांनी सांगितलेली आहे. समर्थ समुद्र मंथनाच्या वेळची गोष्ट सांगतात. ते म्हणतात की विष्णूंनी जे आहे ते मोहिनीचं रूप घेतलं. समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा अमृत निघालं त्याच्यातून समुद्र मंथनातून मग अमृत प्राशन करायला सगळे देव आले कारण देवांना अमृत आणि असं वाटायचं असं ठरलं आणि श्री विष्णू हे मोहिनीच्या रूपामध्ये देवांना अमृत वाटायला लागले. आता आपल्यालाही अमृत मिळावं म्हणून हा राहू जो आहे तो कपटाने काय झाला तर देवांच्या रांगेत येऊन बसला आणि राहू अमृताचा घोट घेणार इतक्या सूर्याने आणि चंद्राने ओळखलं की हा राहू जो आहे तो कपटाने इथे येऊन बसला आणि तो अमृत प्राशन करतो आहे आणि असं त्यांनी विष्णूच्या लक्षात आणून दिलं की हा राहू हा देवांच्या मध्ये येऊन बसलेला आहे. आता विष्णूच्या लक्षात आल्यानंतर विष्णूने सुदर्शन चक्राने क्षणार्धात राहूचं काय उडवलंय तर मस्तक उडवलंय. आता मस्तक उडवल्यामुळे जे प्राशन केलेलं अमृत जे होतं ते त्याच्या फक्त कुठे राहिलं तर इथे मुखातच राहिलं. ते आतपर्यंत जठरामध्ये गेलंच नाही. आता याप्रमाणेच समर्थ असं म्हणतात की नुसता वरवरती जर ग्रंथ बघितला म्हणजे ते जे अमृत आहे ते जर आपलं पोटातच गेलं नाही तर तो जो आनंद आहे, जो ब्रह्मानंद आहे, जे निर्गुण परब्रह्म आहे, त्याला आपल्याला मुकावं लागेल. म्हणून हा संपूर्ण ग्रंथ बघा. कारण समर्थांनी या संपूर्ण ग्रंथामध्ये बघा एका जीवाला आनंद निरपेक्ष आनंद प्राप्त होण्यासाठी ज्या संकल्पना स्पष्ट करून घ्याव्या लागतात त्या सगळ्या संकल्पनांचं स्पष्टीकरण समर्थांनी या ग्रंथामध्ये आपल्या समोर सांगितलेलं आहे. बघा संकल्पना जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म, माया या सगळ्या संकल्पनांचं स्पष्टीकरण समर्थांनी केलेलं आहे. जीवाचं जगताचं नातं काय, जगताचं ईश्वराचं नातं काय, ईश्वराचं आणि ब्रह्माचं नातं काय आहे, ईश्वराचं आणि मायेचं नातं काय आहे, ह्या सगळ्या संकल्पना स्पष्ट केल्यात आणि जोपर्यंत संकल्पनांचं स्पष्टीकरण होत नाही तोपर्यंत आपल्या साधनेला एक छानसा असा स्पष्ट मार्ग मिळत नाही. जो विचार करावा लागतो साधण्याच्या दिशेने तसा हे सगळ्या संकल्पना स्पष्ट झाल्या की नक्की मला काय करायचं आहे ही अगदी विचार आपले स्वच्छ आणि स्पष्ट होऊन जातात. आता समर्थ पुढे असं म्हणतात की बघा ज्याचा अधिकार असेल ना तसं त्याला मिळेल. पण आता अधिकार वाढवत पण राहावा लागतो म्हणजे पूर्वतयारी जी म्हणतो श्रवण करावं लागतं. श्रवण करता करता जे मला काल कळत नव्हतं ते आज मला कळायला लागतं. आज कळतंय त्याच्यापेक्षा उद्या मला जास्त कळायला लागतं. समर्थांचं मनोगत जर समजायचं असेल तर तत् कथनम तत् वचनम तत् श्रवणम म्हणून समर्थ म्हणतात विवरलेची विवरावे. परत 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 काय करा तर विवरण करा. आपल्याला असं वाटतं की अरे मला हे समजलंय परत परत काय तेच तेच ऐकायचं आहे पण तरी सुद्धा परत परत सांगावं परत परत ऐकावं अशी शास्त्राची आपल्याला आणि संतांची आज्ञा आहे. कारण हळूहळू त्याच्यातला गुह्यार्थ जो आहे संतांचं मनोगत जे आहे ते आपल्याला कळायला लागतं. खरं समर्थांचं मनोगत जे ग्रंथ लिहिताना असेल ते समर्थांनाच खरंच माहिती आहे. पण तरी सुद्धा सातत्याने जर आपण अभ्यास करत राहिलो त्याच अनुसंधानात राहिलो समर्थांची कृपा आपल्यावरती होते आणि समर्थांच्या कृपेनेच सद्गुरूंच्या कृपेनेच तो ग्रंथाचं हळूहळू आपल्याला आकलन व्हायला लागतं आणि हळूहळू त्यांच्या जवळ आपण जायला लागतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला लाभ होईल पण अधिकार वाढवणं हे सुद्धा काय आहे तर साधकाचं काम आहे. बघा सुरुवातीला जे श्रोत्यांनी प्रश्न विचारले होते तर समर्थ ह्याच्यातून काय मिळेल तर समर्थ म्हणतात श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा. यथार्थ वक्त्याकडून यथार्थ श्रवण जर केलं तर अज्ञान जे आहे ज्या शंका आहेत त्याचं मूळ जे आहे या ग्रंथाच्या श्रवणाने ग्रंथाच्या चिंतनाने समूळ नष्ट होईल. अज्ञान म्हणजे अज्ञान जे आहे कारण जीवात्मा जो आहे तो जीवदशेत आला हेच ते अज्ञान आहे आणि अज्ञान आहे त्यामुळे आपल्याला दुःख आहे आणि तुम्हाला अतिशय सुगम असा जीवनमुक्तीचा मार्ग सापडू लागेल आणि
अनेक साधनं करण्याची, अवघड साधनं करण्याची अजिबात गरज नाहीये. या ग्रंथाच्या माध्यमातूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत कळतील. आणि पुढे समर्थ आपल्याशी बोलतायत. काय होईल फलश्रुती सांगताना समर्थ म्हणतात, या ग्रंथाच्या श्रवणाने मननाने काय होईल तर नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, आयसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. बघा, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. समर्थ म्हणतात बघा, आता अज्ञान, अज्ञान, दुःख आणि भ्रांती असे 3 शब्द आलेले आहेत. आता अज्ञानाचा परिणाम म्हणून काय आहे तर भ्रांत अवस्था आहे, आणि भ्रांतीचा परिणाम म्हणून काय आहे तर दुःख जे आहे ते दुःख आपल्या वाट्याला आलेलं आहे. मग आता अज्ञान गेलं की दुःख जाईल, भ्रांत अवस्था जाईल, भ्रांत स्थिती गेली की दुःख जाईल, आणि काय होईल तर ज्ञानाची प्राप्ती होईल, असं आपल्याला इथे समर्थ सांगतात. आणि ह्या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलंय की एक दुःखाची मीमांसा केलेली आहे, की नासे अज्ञान दुःख भ्रांती. जसं मी आपल्यासमोर आता म्हणलं की अज्ञानाचा परिणाम म्हणून काय आहे तर भ्रांत स्थिती आहे. भ्रमिष्ट म्हणजे भ्रांत म्हणजे काय भ्रमिष्ट, आणि भ्रांत स्थितीचा परिणाम म्हणून दुःख आपल्या वाट्याला आलेलं आहे. आता दुःख आपल्याला हवं आहे का हो? प्रत्येकाला काय हवं आहे? सुख हवं आहे. आपण सातत्याने कशाच्या शोधामध्ये असतो तर आपण सुखाच्या शोधात असतो. पण सुखाच्या शोधात असलो तरी दुःख मात्र आपल्या वाट्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि हेच दुःखाचं जे समूळ कारण जे आहे ते काढायचं असेल तर समर्थ म्हणतात अज्ञानाचा नाश झाला पाहिजे. अज्ञानाचा नाश झाला की भ्रमिष्ट स्थिती जाते, आणि भ्रमिष्ट स्थिती झाली की दुःख जे आहे ते कारणासह दुःखाची काय होते तर निवृत्ती होऊन जाते. म्हणून हे जे भ्रम जे आपल्या समोर सांगितलेले आहेत, हे 5 भ्रम जे आहेत, आता पहिल्यांदा आपण थोडा विचार करूयात की भ्रांत म्हणजे भ्रम, जो आपण भ्रम हा शब्द आहे. आता भ्रम याचा अर्थ काय तर जे जसं आहे तसं न कळता त्याऐवजी दुसरंच काहीतरी दिसणं आणि तेच सत्य आहे असं वाटणं, याला काय म्हटलेलं आहे तर भ्रम. बघा, परत एकदा सांगते की जे जसं आहे तसं न कळता त्याऐवजी दुसरंच काहीतरी दिसणं आणि तेच सत्य आहे असं वाटणं, याला काय म्हटलेलं आहे तर भ्रम असं म्हटलेलं आहे. आता हा भ्रम का झाला, म्हणजे काय आहे आणि काय सत्य आहे असं वाटतं आपल्याला. बघा, एकमेव अद्वितीय परब्रह्म आहे असं आपल्याला शास्त्र सांगतं, असं आपल्याला संत सांगतात. पण एकमेव अद्वितीय परब्रह्म सत्य आहे, पण काय सत्य वाटतं आपल्याला तर जग सत्य वाटतं, आणि जग हे भासमान आहे असं आपल्याला सगळे संत आणि शास्त्र सांगतात. पण तेच सत्य आहे असं वाटतं, आणि जे सत्य तत्व आहे ते नाही असं वाटतं, आणि ह्याच्यामुळे आपल्याला दुःख आहे. आता बघा, जगामध्ये कोण राहतं, आपण सगळे जीव राहतो जे आहे ते, आणि आपण आपल्याला काय वाटतं वास्तविक जीव कसा आहे मिथ्या आहे, पण तरी आपल्याला काय वाटतं जीवच सत्य आहे. म्हणजे सत्य ब्रह्म आहे पण वाटतं आपल्याला सत्य जग, सत्य ब्रह्म आहे पण वाटतं आपल्याला सत्य कोण आहे तर जीव सत्य आहे असं वाटतं. आणि ते सत्य वाटल्यामुळे म्हणजे त्या भ्रमामध्ये आपण वावरत असल्यामुळे आपल्याला काय आहे तर दुःख आपल्या पदरामध्ये आलेलं आहे. आता या भ्रमाचे जे आहेत ते 5 प्रकारचे भ्रम आपल्या समोर इथे सांगितलेले आहेत. बघा, ओवी आपल्या समोर आहे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती. मग हे 5 प्रकारचे जे भ्रम आहेत, हे 5 प्रकारचे भ्रम कुठले आहेत तर पहिला आहे जगत सत्यत्व भ्रांती. बघा, भ्रमिष्ठ असं म्हटलंय, जे हा सगळ्याला सत्य मानून चालतात ते कसे आहेत तर सगळे भ्रमिष्ठ आहेत. पण आता ह्याची मीमांसा करावी लागते, हे सगळे समजून घ्यावं लागतात भ्रम. ते भ्रम मला आहेत असं काय करावं लागतं तर आपण मानावं लागतं की हा भ्रम मला झालेला आहे. मग हा भ्रम जर मला झालेला असेल, त्या भ्रमातून मला सुटका कशी करून घ्यायची आहे, जे विचार संतांनी सांगितलेले आहेत, ते विचार जे आहेत त्याच्या बरोबर जर आपण आचार केला, म्हणजे ते विचार समजावून घेऊन त्याप्रमाणे आपल्या विचारांची पद्धती जर बसवून घेतली, त्याप्रमाणे जर मनन केलं, तर हळूहळू आपण या भ्रमातून म्हणजे या भ्रांतीमधून हळूहळू आपण मोकळं होतो. आणि हे सगळे विचार आता आपण थोडक्यात विचार करणार आहोत, पण हे सगळे अगदी व्यवस्थित विचार जे आहेत ते पूर्ण ग्रंथभर समर्थांनी या सगळ्यांचं स्पष्टीकरण केलेलं आहे.
आता आपण संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास करताना ते जसे जसे पुढे पुढे येतील तसा त्याचा विचार नक्कीच होणार आहे. आता आपण थोडक्यात समजण्यापुरतं आपल्याला ह्या ग्रंथारंभ लक्षणामध्ये ह्याचा विचार करूया. बघा, पहिला जो भ्रम आहे म्हणजे पहिली जी भ्रांती आहे तिला जगत सत्यत्व भ्रांती असं म्हटलेलं आहे. आता जग कसं आहे तर त्यांनी म्हटलंय की भासमान हे जग आहे. ज्याप्रमाणे अभ्रक येतात, काही काळ टिकतात आणि काही कालानंतर जातात, त्याप्रमाणे हे जग म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होतात, काही काळ टिकतात आणि काही कालांतराने ती जातात. म्हणून त्याला ढग कसे असतात, भासमान असतात की नाही, त्याप्रमाणे ही अनंत कोटी ब्रह्मांड पण कशी आहेत तर भासमान आहेत. आणि त्याच्या मागचं जे तत्व आहे ते कसं आहे तर ते सत्य तत्व आहे. पण त्याच्यावरती हे भासमान झालेलं जे आहे तेच काय वाटतंय आपल्याला तर नामरूपांचं जे जग आहे ते आपल्याला सत्य वाटतंय. समजावून घेऊया हळूहळू थोडंसं. बघा, सोनाराच्या दुकानामध्ये गेल्यानंतर अलंकार जे आहेत ते अलंकाराला एक नाम असतं, एक रूप असतं. बांगडी आहे, पाटली आहे, कानातले आहेत, हार आहे. आता अलंकार जे आहेत आपलं लक्ष कशाकडे असतं? आपलं लक्ष जे असतं संपूर्णतः अलंकाराकडे असतं, म्हणजे नामरूपांकडे असतं. मग तसंच हे जग जे निर्माण झालेलं आहे ते कसं आहे तर नामरूपांचं आहे. आणि ही जी नामरूप दिसतात ना तीच आपल्याला काय वाटतात तर सत्य वाटतात. आणि त्या नामरूपांचं म्हणजे हे नामरूपात्मकता, नामरूप जग जेव्हा आपण म्हणतो की नाही तेव्हा ते नामरूपांशिवाय असूच शकत नाही. कारण हे जड चेतनादीचं एक जग आहे. आता जडाला पण नाम आहेत, नंतर चेतनाला पण काय तर नाम आहेत. चेतन म्हणजे 84 लक्ष योनी ज्याला आपण म्हणतो, ती सगळी कशी आहेत नामरूपात्मक आहेत. आणि नामरूपाशिवाय जग सिद्धच होत नाही. म्हणजे जग म्हटलं की नामरूप त्याच्यामध्ये आलीच. मग या नामरूपात्मक जगताला अधिष्ठान कोणाचं आहे तर ते परब्रह्माचं अधिष्ठान आहे. आता दृष्टांत मी सांगत होते की आपण जेव्हा सोनाराकडे जातो तेव्हा आपल्याला अलंकार सत्य वाटतात. आणि आज घेतलेला अलंकार नवीन जर आपण सोनाराकडे मोडायला गेलो तर त्याचं लक्ष कोणाकडे असतं तर त्याचं लक्ष त्या सोन्याकडे असतं. त्याचं लक्ष नामरूपांकडे नसतं. आपलं लक्ष नामरूपांकडे असतं. आणि तसं संतांचं लक्ष जे असतं ते नामरूपांचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाकडे म्हणजे परब्रह्माकडे असतं. कारण त्यांना हे माहिती आहे की हे जे सगळं जे आहे ते कसं आहे तर भासमान आहे. आणि तेच आपल्याला वारंवार परोपरीने सांगतायत की हे सगळं जग कसं आहे तर भासमान आहे. आता भास या शब्दाची व्याख्या आहे की जे आधी नसतं, नंतरही नसतं आणि मध्ये काहीतरी भासतं त्याला काय म्हणतात तर भास असं म्हणतात. आता बघा, जगातला एक घटक आपण आहोत की नाही, जसं मी आता नामरूप म्हटलं तसं त्याप्रमाणे आता माझा देह जो आहे तो एका तारखेपूर्वी नव्हता, आज दिसतो आहे आणि एका तारखेनंतर नक्की तो राहणार नाही. मग आता एका तारखेपूर्वी नव्हता, एका तारखेनंतर राहणार नाही, मग मध्ये काय होतंय भासमान आहे. अगदी जसं देहाला जन्म आहे, जरा आहे, मरण आहे, अगदी त्याचप्रमाणे जगाला पण उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. आता माझ्या आयुष्याच्या मानाने जगताचं आयुष्य खूप मोठं आहे. कोट्यावधी वर्षांचं असेल. माझं आयुष्य काय आहे 60-70 वर्षांचं. पण जगत सुद्धा एका त्याला पण उत्पत्ती आहे म्हणजे तेही निर्माण झालेलं आहे आणि तेही त्यालाही स्थिती आहे आणि एका काळानंतर ते सुद्धा राहणार नाहीये. मग हे काही काळ दिसतं त्याला काय म्हणतात भासमान असं म्हणतात. आणि त्या भासमान जगतामध्ये हा भासमान देह जो आहे तो सत्यत्वानी हे हे सगळं सत्य आहे असं धरून चाललेला असल्यामुळे त्याला सुखदुःख भोगावी लागतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मग या देहबुद्धीत कारण या भासमान जगतामध्ये हा भासमान देह जो सत्यत्वाने देहबुद्धी घट्ट धरून राहतो, मग तेच संत बरोबर सांगतात की अरे हे सगळं भासमान आहे, तू विवेकाने काय कर तर आत्मबुद्धी कर. जे देहबुद्धी विवेक आहे कुडी कल्पना पालटावी पुढचं चरण आहे. तू विवेक कर आणि चुकीची कल्पना जी केलेली आहे ती काय करतं तू पालट. तू मूळचा कोण आहेस तर तूच परमात्मा आहेस, तूच आनंद रूप आहे. आता ही जगत सत्यत्व भ्रांती आपल्या समोर मांडली, त्याच्यातनं कसं सुटायचा थोडासा विचार सांगितला. पुढची जी भ्रांती आहे ते कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आपल्या समोरची आहे. मी कर्ता आहे आणि मी भोगता आहे. आता ह्यानी पण आपण कसे आहोत तर भ्रांत आहोत.
मी करता आहे आणि मी भोगताय. त्याचा एक दृष्टांत खूप छान दिलेला आहे. बघा, बैठकीमध्ये एक सुंदर गालिचा घातलेला आहे. त्या गालिच्यावरती एक पारदर्शक जर आपण पेपर वेट ठेवला किंवा असा काचेचा बाउल म्हणू, पेपर वेट काही डोळ्यासमोर आणा आपल्या. तो जर गालिच्यावर ठेवला तर गालिच्याचा रंग जो आहे त्या पेपर वेट मध्ये तो काय होतो तर तो फाकतो. आणि जसा जो गालिच्याचा रंग आहे, आता गालिच्याचा रंग लाल आहे, तर तो लाल रंग जो गालिच्याचा आहे तो पेपर वेट मध्ये आपल्याला दिसतो. आणि क्षणभर असं वाटतं की पेपर वेट सुद्धा काय आहे तर लालच आहे. खरं पेपर वेट लाल आहे का? नाहीये. पण काही काळापुरता तो गालिच्यावर ठेवल्यामुळे आपल्याला काय वाटतं तर तो लाल वाटतो. दृष्टांत संपला. अगदी त्याचप्रमाणे आत्म्याच्या सत्तेवरती हे सगळे जे बुद्धीचे व्यवहार चाललेले असतात. बघा, आत्मा काहीच करत नाही. पण आपल्याला वाटतं की आत्मा काहीतरी करतोय. पण शास्त्र सांगतं की आत्मा जो आहे तो अकर्ता आहे. जीव जो आहे तो कर्ता आहे आणि ईश्वर जो आहे तो करविता आहे. पण आता जीवाला असं वाटतं की मी करता आहे, मी भोगता आहे आणि त्याचं जे ओझं तो डोक्यावर घेतो त्याला असं म्हटलेलं आहे की कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. आणि आयुष्यभर मी करता, मी भोगता याचं ओझं घेऊन तो वावरतो आणि त्या दुःखामध्येच का त्याला दुःख. शेवटी काय आहे तर मी करता. करता म्हटलं की भोक्तृत्व. आता करते पण जेव्हा येतं तेव्हा भोक्तृत्व पण येतं. आणि मी केल्याच्या अपेक्षेने जर मला ते फळ मिळालं नाही तर माझ्या वाट्याला दुःख आल्याशिवाय राहत नाही. आता करता करविता कोण आहे? खरं ईश्वर आहे. फक्त जीवाचं काम काय आहे? तर त्याच्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे ते त्यांनी करणं. पण नियोजित जे आहे ते कोण आहे करता करविता? तर ईश्वर आहे. कारण जर मी करता असते तर प्रत्येक गोष्ट जी आहे ती माझ्या मनासारखी व्हायला पाहिजे होती. पण तसा अनुभव आपल्या गाठी नाहीये. समर्थांची ओवी आहे, अवघ्यांचे अवघे सजे तर अवघेची होती राजे. प्रत्येकाच्या जर मनासारखं झालं असतं तर सगळे राजे झाले असते. पण असा अनुभव नाहीये. याचा अर्थ मी करता नाही. मी करता नाही त्यामुळे भोगता सुद्धा मी नाहीये. असं एक छान जी आहे ना, बघा, आत्मरूप आत्मा तो तर काहीच करत नाही. आता कोण आहे? व्यावहारिक सत्तेमध्ये कर्ता जीव आहे, कारण त्यानेच कर्म करायचंय. पण कर्ता म्हणजे त्यांनी क्रियामान स्वातंत्र्यामध्ये त्यांनी कर्म करायचे आहेत. पण नियोजित कोण आहे? ईश्वर जो तो करवून घेणार आहे. म्हणजे प्रारब्धानुसार करवून घेणारा कोण आहे तर तो ईश्वर आहे. असा व्यवस्थित शास्त्र शुद्ध विचार जर केला तर करणारा मी आहे, पण मी केलेल्या कर्माला जे फळ येतं ते भगवंताला अर्पण करायचंय. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू दुःखी होसी, राम करता म्हणता पाविसी यश कीर्ती प्रताप. तू कर पण जी फळं येतील ती रामाला अर्पण कर. रामाला किती अर्पण केली आत्मरूप रामाला तरी तो अकर्ता असल्यामुळे त्याला काहीच फरक पडत नाही. पण माझ्याकडून मात्र ती फळं जायला म्हणजे त्या फळांच्या मी काय होते मी बांधली जात नाही आणि मी मात्र अगदी मोकळी होत राहते. नाहीतर मी करता, मी भोगता, मी केलं म्हणून झालं, मी मी केलं म्हणून होतं, मी नसेन तर कसं होईन, मी केलं तर मला हे फळ मिळालं पाहिजे, नाही मिळालं की दुःख होतं आणि या भ्रांतीमध्ये तो जीवात्मा काय होतो तर दुःखी होऊन जातो. पण दुसरी जी भ्रांती सांगितलेली आहे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. तिसरी भ्रांती जी आहे ती भेद भ्रांती आहे. बघा, भेद म्हणजे भेद. आता चिमणी एक बसली आहे आरशाच्या समोर. आता त्या चिमणीचं आरशामध्ये काय पडलेलं आहे तर प्रतिबिंब पडलंय. आता चिमणीला काय वाटतंय दुसरी चिमणी माझ्या समोर बसली आहे. म्हणून ती काय करते त्या आरशालाच काय मारते तर सोची मारते. खरं एकच सत्य तत्व आहे. पण त्याचं प्रतिबिंब पडलेलं असल्यामुळे कशामध्ये प्रतिबिंब पडले होते? तर ते मायेत प्रतिबिंब पडलेलं असल्यामुळे अनेक भेद भासतात. अजून एक दृष्टांत घेऊ म्हणजे लक्षात येईल. बघा, सूर्य एकच आहे आणि खाली जर 100 भांडी पाण्याने भरून ठेवली आपण तर 100 भेद दिसतात. दिसतात की नाही? अगदी त्याचप्रमाणे आत्मतत्व जे आहे ते अगदी एक आहे. पण प्रत्येकाच्या बुद्धीत ते पडलेले असल्यामुळे आणि प्रत्येकाची बुद्धी वेगळी असल्यामुळे आता बुद्धी म्हणजे कोण? बुद्धी कोणाची असते? जीवात्म्याची असते. पण प्रत्येकाच्या बुद्धीत ते पडलेलं असल्यामुळे ते एवढे भेद भासतात. हा असा आहे, तो तसा आहे, हा बुद्धिमान आहे, हा कमी बुद्धीचा आहे. कारण ही प्रत्येकाची बुद्धी जी आहे ना ती वेगवेगळी आहे. आता ही बुद्धी कुठून आलेली आहे? संचित तैसी बुद्धी उपजे मना माझी. जसं संचित आहे तशी जीवात्म्याला बुद्धी मिळालेली आहे. कुणाची अगदी स्वच्छ आहे, कुणाची मध्यम आहे, कुणाची अतिशय गढूळ आहे. आता प्रतिबिंब ब्रह्मतत्वाचं जे पडतं ना बुद्धीत ते स्वच्छच आहे.
पण त्या बुद्धीमुळे ते कसं तर वेगवेगळं वेगवेगळं भासतंय. म्हणजे इतके भेद जे आहेत, राग, द्वेष हे जे सगळे भेद भासतात आपल्याला, ते त्याच्यामुळे भासतायत. आणि आपण सगळं जीवन जगतोय तर भेदमय जीवन जगतो आहोत. आणि संत जे जीवन जगतात ते अभेद जीवन जगतात. इथं अभेद तत्वाशी अखंड त्यांचं काय असतं तर अनुसंधान असतं. म्हणून भेद भ्रांती म्हटलं की माझ्यापेक्षा हा वेगळा. कारण माझ्यापेक्षा त्याची बुद्धी म्हणजे तो जीवात्मा वेगळा आहे. कारण त्याची बुद्धी वेगळी आहे, त्याचं प्रतिबिंब वेगळं आहे, त्याचा स्वभाव वेगळा आहे, सगळं त्याचं वेगळं आहे, प्रारब्ध वेगळं आहे, त्याचं काय आपण परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आपण सगळे जे व्यावहारिक सत्तेमध्ये जे आहेत ना, हे सगळे भेद आपण सातत्याने बघत असतो. आणि भेद जिथे आहे, द्वितीयाद् वै भयं भवति, तिथे दोन आहे, तिथे काय आहे तर भय आहे. मग राग आले, द्वेष आले, तुलना आली, मत्सर आला, या सगळ्या गोष्टी तिथे येऊन जातात. म्हणून या भेदभ्रांतीमध्ये हा जीवात्मा जो आहे तो भ्रमिष्ठ झालेला आहे, तो दुःखी झालेला आहे. पाचवी भ्रांती आपल्या समोर सांगितली आहे ती संगभ्रांती. बघा, आत्मा नावाचं एक तत्व आहे, नंतर हे देह नावाचं एक तत्व आहे आणि दोघांच्या मध्ये जीव नावाचं तत्व आहे. बघा, देह नावाचं तत्व जे आहे ते कसं अचेतन आहे, जड आहे, पंचमहाभूतांचं आहे. आत्मा नावाचं तत्व आहे ते चैतन्य स्वरूप आहे, ते काहीच करत नाहीये. पण आपण पुढे बघूयात. मी आता फक्त व्याख्या काय करते तर इथे सांगते आणि सोडून देते. मग त्याचं स्पष्टीकरण आपण करूयात हळूहळू. आता आत्मा नावाचं तत्व जे आहे, म्हणजे देह नावाचं तत्व जे आहे ते अचेतन जड आहे. म्हणजे बुद्धी पण कशी आहे तर अचेतन जड आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे पण कसं अचेतन जड आहे. पण आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश जो चिदाभास, जो चेतन आहे, ज्याला जीव चैतन्य असं म्हणतात. बघा, हे जीव चैतन्य जे आहे म्हणजे जीव नावाचं तत्व जे आहे, हे दोघांच्या मध्ये आहे. म्हणजे आत्मा काही करत नाही, देह अचेतन जड आहे. पण जेव्हा आत्म्याचा बुद्धीत प्रकाश पडतो, जसं मी आता म्हटलं की आत्मा एकच आहे पण बुद्धी प्रत्येकाची वेगवेगळी आहे, त्याच्यात ते प्रतिबिंब पडलेलं आहे आणि त्याला चिदाभास म्हणजे जीव चैतन्य असं म्हणतात. आता खरं म्हणजे चेतन आत्मा आणि हा जो शरीर आहे यांचा कधीही संग होत नाही. पण आपल्याला काय वाटतं, देह गेला की आत्मा गेला, देह आला की आत्मा आला, अशी आपली समजूत असते. दृष्टांत घेऊ म्हणजे लक्षात येतं. बघा, घट आहे. आता आपण घट सगळ्यांनी काय आहे तर घट बघितलेला आहे. आता जेव्हा घट असतो, जेव्हा कुंभार घट तयार करतो, तेव्हा घट तयार करून आकाश भरतो का असलेल्या आकाशामध्येच तो घट निर्माण करतो? तर असलेल्या पोकळीमध्येच तो काय करतो तर तो घट निर्माण करतो. म्हणजे घट निर्माण व्हायच्या आधी आकाश होतं, घट निर्माण झाला त्या काळी आकाश होतं आणि घट फुटला तरी आकाश होतच. तसाच देह निर्माण व्हायच्या आधी सुद्धा आत्मतत्व आहेस, देह निर्माण झाला त्यावेळी आत्मतत्व आहेस आणि देह म्हणजे हा घट, देहरूपी घट फुटला तरी सुद्धा काय आहे तर आत्मतत्व आहेच. पण आपल्याला असं वाटतं की आत्म्याला देहाचा संग आणि देहाला आत्म्याचा संग जडलेला आहे. पण असा संग नाही. ते आत्मतत्व जे आहे ते कसं आहे तर असंग आहे. असंग आहे. आणि म्हणून ही संग भ्रांती जी आहे ते असंग तत्वाला कशाचाही संग होत नाही. पण तरी आत्म्याच्या सत्तेवरती हा जो देह आहे म्हणजे ही बुद्धी जी आहे चिदाभासासह असलेली, जे जीव चैतन्यासह असलेली ही बुद्धी जी आहे ती ऍक्टिव्हेट होते आणि या व्यावहारिक सत्तेमध्ये हा जो चेतन जो देह वाटतो तो त्याच्यामुळे वाटतो. पण आत्मा मात्र असंग आहे. पाचवी भ्रांती जी आहे बघा, थोडंसं अवघड वाटेल पण अवघड वाटायचं काही कारण नाहीये. आता मी फक्त हे आपल्याला सांगतेय. पुढे पुढे त्याचं स्पष्टीकरण अगदी व्यवस्थित होणार आहे आणि म्हणूनच आपण हे समास टू समास किंवा ओवी टू ओवी जो अभ्यास करणार आहोत तो त्याच्यासाठीच करणार आहोत. कारण सगळ्या संकल्पना स्पष्ट केल्याशिवाय आपण पुढे जाणारच नाही आहोत. पण हा ग्रंथारंभ लक्षणाचा समास जो आहे त्याच्यामध्ये या सगळ्या संकल्पना आलेल्या आहेत. तर थोड्या तरी सांगितल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पण पुढे या सगळ्यांचं स्पष्टीकरण अगदी व्यवस्थित होणार आहे. आणि जर काही शंका असतील मनात तर आपण विचारू शकता. त्याचंही स्पष्टीकरण केलं जाईल. पाचवी भ्रांती जी आहे ती विकार भ्रांती आहे. बघा, आता विकार कोणाला आहेत? आता विकार म्हणजे काय तर बदल. आता विकार कोणाला आहेत तर विकार जे आहेत ते देहाला आहेत. किती विकार आहेत? अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, क्षीयते आणि म्रियते.
आता हे विकार देहाला आता आपल्या अनुभवाचे आहेत की नाही, असते म्हणजे बीज रूपाने तो असतो, नंतर तो जन्माला येतो, वाढतो आणि नंतर काय होतो तो विपरिणामात त्याच्यात बदल होतो. आपल्याला अनुभवात आहे. आता बदल झालेत. माझे काळे केस होते, काळे भोर लांब सडक केस होते. आज काय झाले तर ते पांढरे झाले. म्हणजे त्याच्यात बदल झाला. गुडघे दुखायला लागले. नंतर तो क्षीण झाला आणि तो एक दिवस मृत्यूपंथाने जाणार आहे. म्हणून हे विकार जे आहेत ते देहाला आहेत, आत्मस्वरूपाला विकार नाहीत. पण मगासारखंच होतं. देह गेला की असं वाटतं की आत्मा गेला. आत्मा देह आला की देह गेला की मी जाणार. देह गेला की मी जाणार. देह आहे म्हणून मी आहे. आता हे मी कुणाला समजतो आपण जीवरूप मीला. पण संत तेच सांगतायत की तू जीवरूप मी नसून तू कोण तो जीवरूप मी भासमान आहे. आणि तू कोण आहेस तर तू आत्मा आहेस. तू आत्मरूप आहेस. जग सत्य नसून भासमान आहे. देह सत्य नसून भासमान आहे. आणि तुझं मूळचं स्वरूप जे आहे ते काय आहे तर आत्मा आहे. पण 36व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात देह बुद्धीचे नाना धोके. ही देह बुद्धी आपण सत्य मानून चाललेलो असल्यामुळे आपल्या वाट्याला अनेक दुःख आलेली आहेत. म्हणून मी देह नसून मी आत्मा आहे. नंतर जग सत्य नसून एकच ब्रह्म सत्य आहे. असं सातत्याने बघा हे नवीन निश्चय जे आहेत हे नवीन निश्चय बुद्धीचे संत आणि शास्त्र आणि श्री गुरूंच्या उपदेशाप्रमाणे करून घ्यावे लागतात. त्याला डॉक्टर काका असं म्हणतात की जुन्या घड्या मोडून नवीन घड्या घालून घेणं याला साधना असं म्हणतात. जुन्या घड्या ज्या आहेत ना, बघा संत ग्रंथांचे परत परत अभ्यास का करावे लागतात हो? माहिती सगळं असतं आपल्याला. माहितीने अशी एकही गोष्ट नाहीये. वक्ता बोलता बोलता सुद्धा श्रोत्यांना अरे हे परत परत तेच तेच काय सांगतायत? आम्ही परत हे ऐकलं होतं. असं आपल्याला माहिती असतं की नाही, पण बुद्धीचा निश्चय होतो का आपल्या? नाही होत. म्हणून बुद्धीचा निश्चय होईपर्यंत श्रवण करायचंय. अशी श्रवणाची व्याख्या समर्थांनीच केलेली आहे. आता बुद्धीचा निश्चय काय व्हायला पाहिजे? ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म एकच आहे. हा निश्चय होण्यासाठी हे जे सगळे विचार समर्थांनी आपल्याला या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत, ही जी सगळी सिस्टीम जी आहे बघा, ही सिस्टीम बसवली आहे सगळी समर्थांनी जी आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य, नंतर ह्याच्यात सगळे जे विचार आलेले आहेत, एक प्रकारची साधनं जसं म्हटलं की नाही मगाशी मी, साधनं म्हणजे ती सिस्टीम जी आहे, ही सिस्टीम संत आपल्याला ग्रंथामधून सांगतात. ही सिस्टीम अतिशय व्यवस्थित माहिती करून घ्यायची आहे. नो द सिस्टीम, ती वापरायची. यूज द सिस्टीम, ती वापरायची आणि गेट द रिझल्ट. त्याच्यातनं रिझल्ट घ्यायचा आहे. आणि मग सिस्टीम मात्र हळूच ती सुटली पाहिजे. सोडून द्यायची नाहीये. ते विचार इतके पक्के दृढ होतात, म्हणजे इतका तो बुद्धीचा निश्चय होतो, की ती सिस्टीम कधी गळून पडते आणि आपण त्या स्थितीवरती आरूढ होऊन जातो. आता आरूढ व्हायचं का खरं म्हणजे बोली भाषा ही आरूढ होणं. पण ते नित्यप्राप्त माझं स्वरूप आहे. ते निर्गुण ब्रह्म जे समर्थ म्हणतायत, ते नित्यप्राप्त माझं स्वरूप आहे. कुठूनही ते मला आणायचं नाहीये. तर ते माझं स्वरूपच आहे. फक्त हे सगळं अज्ञान गेलं की नासे अज्ञान दुःख भ्रांती. अज्ञान गेलं की भ्रांत स्थिती जाते. भ्रांत स्थिती की दुःख निघून जातं आणि सगळ्या दुःखाची निवृत्ती झाली की आहे ते ज्ञान मूळचं माझं स्वरूप आहे ते प्रगट होतं. बस. बघा कंदील आठवा डोळ्यासमोर. खेड्यामध्ये पूर्वी कंदील असायचे. जर कंदिलाच्या ज्योतीवरती जर काजळी पकडलेली असेल, म्हणजे ती काच पूर्ण काळी असेल, तर आतली ज्योत असून सुद्धा आपल्याला अनुभवाला येत नाही. अशी अनंत जन्मांची काजळी या अंतःकरणावरती चढलेली असल्यामुळे मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे. ज्या भ्रांती सांगितल्या मी आता, जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, संग भ्रांती, या सगळ्या भ्रांतींमुळे आपण भ्रमिष्ट झालेलो आहोत. आणि हा भ्रमिष्टपणा जर काढायचा असेल तर ही सातत्याने ते घासून पुसून काय करावं लागतं तर अंतःकरण साफ करावं लागतं. कुठपर्यंत? तर बुद्धीचा निश्चय होईपर्यंत. बुद्धीचा निश्चय काय? मी ब्रह्म आहे. मग आता वाटतं का हो मला मी ब्रह्म आहे? मी सीमा आहे, मी अमुक आहे, मी ढिमुक आहे, या गावाला राहते. कोणी दुसऱ्या सीमाला हाक मारली तरी मागे वळून मी पटकन बघते. आता मी नागपूरला गेले होते. एकीचं नाव सीमा होतं. घरामध्येच एक जण होत्या. त्यांनी सीमा म्हटलं की मला असं वाटायचं की मलाच हाक मारली आहे का? कारण त्या नावाची मला इतकी सवय झालेली आहे. व्यावहारिक सत्तेतल्या. आता संत सांगतायत की तू ब्रह्म आहे. मग मी ब्रह्म आहे असं म्हणावं 2-4 वेळा दिवसातनं. की अरे संत सांगतायत मी कोण आहे तर मी परब्रह्म आहे. की मी देह नसून मी कोण आहे? आत्मा आहे. जग मिथ्या आहे आणि ब्रह्म एकमेव काय आहे तर
सत्य आहे. या भ्रमातनं असं दूर जर आपल्याला भ्रम हे जर संपूर्णतः घालवायचे असतील, तर हे हळूहळू हळूहळू असा सातत्याने काय करावा लागतो, तर विचार करावा लागतो. म्हणजे पाच भ्रांतीत जे आपण अडकलेलो आहोत, त्यातून सुटका करून घेणं याला काय म्हणतात, तर साधना असं म्हणतात. का मी जसं आता म्हटलं तसं दुःख कुणालाच नकोय. कुणाला दुःख हवंय हो? पण तरी दुःख घालवण्याचे उपाय मात्र आपल्याला नको असतात. उपाय कोण सांगताय? संत सांगतात, की ज्यांनी परिपूर्ण आपल्या दुःखाची निवृत्ती केलेली आहे आणि दुःखाच्या निवृत्तीमधूनच त्यांच्या मुखातून जे अभंग बाहेर पडतात, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे, म्हणजे आतमध्ये दुःखाचा लेश सुद्धा नाहीये. दुःख ओखदासी न भेटायचं तुकोबा म्हणतात. मग आता त्या संतांच्या चरणांशी बसावं आणि ते जे सांगतायत ते उपाय जे आहेत ते उपाय करून घ्यावे. ते जे सांगतायत ती पथ्य जी आहेत ती पथ्य पाळावीत. ती ब्रह्मविद्या घालवण्यासाठी सद्गुरूंकडे जावं. ती भ्रांत अवस्था जी आहे आपली ती घालवून घ्यावी. आणि म्हणून सद्गुरूंचे आणि संतांचे काय करावे, तर चरण धरावे. ही सद्विद्या जी आहे ही सद्विद्याच अविद्या घालवते. म्हणून अविद्या घालवण्यासाठी आपण सद्गुरूंच्या संतांच्या चरणी बसलं पाहिजे निष्ठेने. बघा पुढे समर्थ असं म्हणतात, की योगियांचे परमभाग्य अंगी बाणे ते वैराग्य चातुर्याकडे यथायोग्य विवेके सहित. आता जीवाला ब्रह्माशी योग जर साधायचा असेल, म्हणजे स्वस्वरूपाची जर अनुभूती घ्यायची असेल, तर वैराग्य प्राप्त होणं हे परमभाग्याचं लक्षण आहे. आणि विवेकाशिवाय वैराग्य प्राप्त होत नाही. जसं आपण आता म्हटलं, की विवेक करावा लागतो. नुसतं वैराग्य हेकांड पिस असं समर्थ म्हणतात. आता इथे जे सांगितलेलं आहे, की ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्य आहे आणि आत्मा सत्य आहे आणि देह मिथ्य आहे. मग तो का मिथ्य आहे याची कारणं जी संतांनी सांगितलेली आहेत ती सगळी समजावून घ्यायची. म्हणजे ती बुद्धीला ती पटवून घ्यायची आणि मग जर देह मिथ्य आहे तर देहाच्या अनुसंधानात राहण्यास शहाणपण नाहीये असं जीवाने सातत्याने आपल्याला समजावत राहायचं. आणि असं समजावत राहिलं की आपोआपच तिथे वैराग्य निर्माण होतं. आज वैराग्य का नाहीये? कारण जे नाही त्याला आपण काय समजतोय, तर सत्य समजतोय आणि असं वाटतं की हे जाऊ नये. आणि म्हणून विवेक प्रत्येक ठिकाणी विवेकाने ते बुद्धीला जर पटलं तर तिथे आपोआपच काय होतं, तर वैराग्य येऊन जातं. आणि असं वैराग्य प्राप्त होणं हे खूप महाभाग्याचं परमभाग्याचं लक्षण आहे. वैराग्याविण काही ज्ञानाचे तगडेची नाही असं माऊली म्हणतात. जर वैराग्य नसेल तर अंतःकरणामध्ये ज्ञान सुद्धा टिकत नाही. म्हणून विवेक वैराग्याचे जे समास आहेत अनेक समास या ग्रंथामध्ये आलेले आहेत. मुख्य जो विवेक सांगितला, की ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. हा की ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि दिसणारं जीव आणि ब्रह्म कोण आहेत, तर एकच आहेत. असा बुद्धीचा सातत्याने निश्चय या ग्रंथाच्या अभ्यासाने होऊन जाईल असं आपल्याला समर्थ इथे आत्मविश्वास पूर्वक सांगतात, की भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. नाना धोके देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणी. याचा विचार आपण केला, की मी देह आहे, ही जी देहबुद्धी घट्ट आहे, हे जे तादात्म्य आहे जीवात्म्याचा देहबुद्धीशी, त्यामुळे त्याला दुःख आणि नाना यातना ज्या चुकीच्या कल्पना त्यांनी करवून ठेवलेल्या आहेत, अनेक जन्मांच्या चुकीच्या कल्पना झालेल्या आहेत, त्यामुळे तशा घट्ट बसलेल्या आहेत आणि त्या तुम्ही संतांच्या संगतीमध्ये सोडवून घ्या. ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनासोय विश्रांती समाधान. या ग्रंथाच्या श्रवणाचं फळ जे आहे ते काय आहे, तर अधोगती टळेल, अंतःकरण शांत होईल आणि कसं होईल, तर तृप्त होईल. आता आपण कसे आहोत, अशांत आहोत. कारण प्रपंचच हा मुळात कसा आहे, तर सुखदुःखांचा आहे. आता सुख सुद्धा काय, तर दुःखाची अंगडी टोपडी घेऊनच येतं. आज सुख आहे तर लगेच उद्या दुःख येतं. दुःख आलं की सुख, म्हणजे असं द्वंद्वमय जीवन सातत्याने, म्हणजे त्याला शाश्वत शांती प्राप्त होत नाही. तृप्ती या प्रपंचामध्ये मिळणं शक्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात, या ग्रंथाचं श्रवण केल्यानंतर तुमच्या मनाला शांती आणि तृप्ती प्राप्त होईल. पुढे समर्थ शेवटी म्हणतात, की जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. आता या ग्रंथावर जो जशी श्रद्धा ठेवेल तसं त्याला ते फळ मिळेल. आणि त्यामुळे तुम्ही काय, दुसरा त्याचा अर्थ असा होतो,
की तुम्ही या ग्रंथावरती प्रगाढ श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा. अगदी श्रद्धेने हा ग्रंथ तुम्ही अभ्यासा, तर तुम्हाला जे फळ मला मिळालं ते फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय, म्हणजे सर्व श्रोत्यांना, अभ्यासकांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही काय करा तर, म्हणजे हा ग्रंथाचा पूर्ण ग्रंथाचा अभ्यास करा. आज ग्रंथारंभ लक्षणाचा समास आपण पूर्ण केलेला आहे. 38 ओव्यांचा हा समास आहे. पूर्ण आपण एकदा सगळ्या जणांनी अभ्यासावा, आपला आपला सुद्धा. आणि पुढच्या सत्रामध्ये आपण गणेश स्तवन आणि शारदा स्तवन बघण्याचा प्रयत्न करूया. कारण एकातून एक विचार सुरू झाले की थोडं आपलं जे आहे विवेचन आहे, निरूपण जे आहे ते थोडं लांबतं. आणि म्हणून मग गणेश स्तवन आणि शारदा स्तवनाचा विचार आपण पुढील सत्रात करूया. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.